दानोळी खून प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांची दिरंगाई, ग्रामस्थांचा आरोप। दानोळी येथील भरतेश टोपगोंडा यांचे सोमवारी अपहरण झाल्यानंतर खंडणीसाठी मागणी केल्यानंतर पोलिसांच्याकडे अपहरण झाल्याची तक्रार नातेवाईकांनी केली होती। मात्र पोलिसांनी तात्काळ याची दखल घेतली नाही। दखल घेतली असती तर भरतेश टोपगोंडा यांचा जीव वाचला असता, असा आरोप दानोळी येथील ग्रामस्थांनी केला आहे। यामुळे जयसिंगपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, असे दानोळी ग्रामस्थांमधून बोलले जात आहे। जयसिंगपूर पोलिसांनी सोमवारी रात्री तात्काळ ॲक्शन घेतली असती तर टोपगोंडा यांचा जीव गेला नसता। सोमवारी रात्री तक्रार दाखल करण्यासाठी आल्यानंतर नातेवाईकांना ताटकळत ठेवण्यात आले आणि रात्री मिसिंगची केस नोंदविण्यात आली। सकाळी खून झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले। यामुळे जयसिंगपूर पोलिसांच्या विरोधात दानोळीमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। मंगळवार दुपारपासूनच दानोळी ग्रामस्थ जयसिंगपूर पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती। जिल्हा पोलीस प्रमुख यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्याला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली। महान कार्य न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर। काल दानोळी या गावामध्ये भरतेश राजगोंडा पाटील याचं टोपगोंडा यांचं अपहरण काही लोकांनी केलेलं होतं आणि अपहरण केल्यानंतर त्यांनी त्यांच्या चुलत भावाला फोन करून 25 लाखाच्या खंडणीची मागणी केलेली होती आणि अशी मागणी झाल्यानंतर आमच्या गावातले पोलीस पाटीलसह काही मंडळी या ठिकाणी पोलीस स्टेशनला, जयसिंगपूर पोलीस स्टेशनला आलेले होते आणि अपहरणाची केस नोंदवण्यासाठी आले असताना त्यांची काही काळानंतर त्यांना थांबवून घेऊन या ठिकाणी तास दीड तासानंतर त्यांची मिसिंग केस कंप्लेंट घेण्यात आली आणि त्याच्यानंतर पुन्हा रात्री कोणत्याही पद्धतीची कारवाई झाली नाही, हालचाल झाली नाही, काही नाही। सकाळी 10च्या दरम्यान भरतेश पाटील यांचं प्रेतच मिळालं डायरेक्ट आणि त्याच्यानंतरच पोलीस यंत्रणा आली। जर कदाचित काल आमची अपहरणाची केस व्यवस्थित घेतली असती, त्यांनी काल रात्रीपासून चौकशी केलं असतं तर भरतेश पाटील यांचा जीव वाचला जाऊ शकला असता, परंतु हा प्रयत्न झाला नाही आणि आज अशी ही घटना झालेली आहे। पोलीस कारवाईमध्ये दिरंगाई निश्चितपणे झालेली आहे आणि त्याच्याचमुळे एकाला प्राण गमवावा लागलेला आहे। त्याच्यामुळे संपूर्ण ग्रामस्थाच्या भावना अत्यंत तीव्र आहेत। संपूर्ण गाव क्षुब्ध आहे। अत्यंत सज्जन सत्शील असं व्यक्तित्व भरतेश पाटील टोपगोंडा हे होते आणि अशा व्यक्तीचं अपहरण करून खून करण्यात आला, ही अत्यंत निषेधार्ह अशी घटना आहे। संपूर्ण गाव त्याचा निषेध करत आहे। संपूर्ण गावामध्ये सर्व ग्रामस्थ प्रक्षुब्ध आहेत। आज संध्याकाळी त्या विषयावर संपूर्ण ग्रामस्थांची मीटिंग पण होणार आहे आणि त्याच्यानंतर इथली बॉडी घ्यायचं नाही घ्यायचं या संदर्भात निर्णय होणार आहे। पोलीस प्रमुख योगेश कुमारजी आलेले होते, त्यांना आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं निवेदन दिलं आणि हा सगळा घटनाक्रम त्यांना सांगितला। काल रात्री आम्ही आलो असताना पोलीस लोकांनी कारवाई व्यवस्थित केली नाही, वेळेवर केली नाही, ह्या सगळ्या घटना त्यांच्या कानावर गाठल्या। तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ॲडिशनल SP द्वारे आम्ही करतो आणि याच्यावर योग्य ती कारवाई करतो, अशा पद्धतीचं आश्वासन माननीय जिल्हा पोलीस प्रमुख साहेब यांनी दिलेलं आहे। आरोपींना सुद्धा गावच्याच लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे।